ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर काय आता आपण मस्त काजूमध्ये काजूच्या बागेमध्ये आलो, तर म्हटलं तिथून ब्लॉग सुरू करूया आपण. जे पूर्णपणे काजू बिजू सगळे लागलेले आहेत, त्यामुळे तिथेच आलेलो. सगळे काजू बिजू वेचायला लागतात. आता ही झालेले आहे तशी, आणि आल्या आल्या आपली बोनी झालेली आहे. आपल्याला थोडेफार काजू भेटलेले आहेत, आणि आणखी पण या झाडांवर आहेत, पण ते काढायचे सगळे आहेत. इकडच्या साईडला इकडच्या साईडला एक वरती असा आहे, तोही काढायचा. आणि इकडच्या साईडला पण आणखी झाले आहेत, ते सगळे काढायचे. इकडच्या साईडला पण आणखी आहेत थोडे काजू, ते पण काढायचे. आता हळूहळू काजू सीझन चालू होते, त्यामुळे पूर्णपणे काजू काढावे लागतात. पूर्णपणे इकडच्या साईडला पूर्ण इकडच्या साईडला पण आहे, आणि नुकतेच थोडेफार जमलेले आहेत काजू काढून. बाकीचे पण पुढे काढायचे आहेत थोडेसे. काजूचा सीझन सुरू झाल्यामुळे असे परत कुठे वर 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 वरती काजू लागले मिळतात. हे सगळे काढायचे आहेत अजून पूर्णपणे. ही पूर्णपणे अशी बाग आहे, त्या बागेमध्ये पूर्ण राहिलेले आहेत काजू काढायचे. त्या सर्व काजू सगळ्या काढावे लागणार, कारण अजून नुकतं सीझन सुरू झालेलं असल्यामुळे आपल्याला हे करता येत नाही. पूर्णपणे सगळे काजू काढावे लागणार पूर्ण. आणि इकडच्या साईडला पण आहेत पूर्ण, या साईडला पण. इकडे तुला मोहर दिसतो, पण कुठे काजू लागले आहेत पूर्णपणे. सगळं काढायचे आहेत. ब्लॉगमध्ये कंटिन्यू. ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गाईस, पूर्णपणे आधी हे पहिले सगळे आहेत वर झालेले आहेत ते पूर्ण काढून घेऊ, आणि त्याच्यानंतर मग मला दाखवतो कुठे आहेत. हे इकडे आहेत, इकडे पण थोडे आहेत. चला गाईस, थोड्या वेळाने दाखवतो मला. पण सगळे आधी पहिले काढून घ्यायला पाहिजे एकत्र, मग थोड्या वेळाने भेटू जरा गाईस. पूर्णपणे फिरून एवढे जमले काजू, एवढ्या काजू जमले. ते सगळे मुरटाचे आहेत, आणि आणखी पण फिरायचं आहे गाईस. तिकडे पूर्णपणे फिरायचं आहे. ते मुळाला असे मुळाला एकदम खालती असे पडलेले आहेत थोडे काजू. इकडे एक पडले आहेत, ते तिकडे पण पडलेले आहेत. इकडचे वेचून झाले थोड्याशा, तर पूर्णपणे सगळ्याच वेचायचे आहेत पूर्ण. आणि इकडच्या साईडला पण काजू आहेत, तिकडच्या साईडला पण खाली असे पडलेले आहेत. सगळे वेचायला लागणार. इकडच्या साईडला पण आहेत, इकडच्या साईडला असे पडलेले आहेत. तिकडे एक अशा लांब पडले आहेत. झाडावर पण काही आहेत, सगळ्या काढायच्या आहेत पूर्णपणे. आणि इकडच्या साईडला पण थोडे आहेत, इकडच्या साईडला पण तसे लागलेले थोडे आहेत. इकडे असं एक ह्या बाहेरच्या साईडला एक, आणि इकडे अशा आतमध्ये पण आहेत. सगळ्या काढायच्या आहेत, आणि सगळ्या काढून मग गोळा करून लुटायच्या आहेत पूर्णपणे. ह्या काजू सगळ्या आपल्याला लागलेल्या आहेत, त्या काकाच्या पूर्ण लागलेल्या आहेत. वरच्या साईडला बिडला पूर्ण लागलेले आहेत काजू बिजू. इकडे वरती पण आहेत दोन असे वरती, इकडच्या साईडला पण काजू लागलेले आहेत. ते सगळे काढून पहिले मुरटून घेऊन द्यायचे आहेत नंतर मग गोळा करून नंतर मग त्यांना ठेवून मग नंतर एकत्र करून सगळे विकायचे लागतात. त्यामुळे सगळं काजू जमा करायचे आहेत. त्या सगळ्या पूर्ण गोळा करून मग मुरटून घरी न्यावं लागणार, कारण त्याला वेळ लागणार पूर्ण मोठायला. आता कसा हा काजूचा एक सीझन असतो, तो सीझन सुरू झाला लागणार. इकडे पण थोडेफार पक्का विका आहेत, घोस आणि पूर्ण खूप पक्का आहेत. ही पण नंतर होणार. ही बाकीची पण आहे थोडीशी इकडे थोडी. इकडे जरा जाता येत नाही, कारण खाली आल्यामुळे. पण सगळी गोळा करावं लागणार. तर ब्लॉग पूर्ण ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं नका. पण त्याला पूर्ण ही सगळी एकत्र करून नंतर तुम्हाला दाखवतो की केवढे जमतात ते काजू. आणि इकडची एक जुनी अशी काजू होती जी पूर्ण लागणार, ती पूर्ण गेली. आणि इकडे खालच्या साईडला पण अशी काजू आहे, ती पण अशी पूर्ण खालण्यावर पण पूर्ण जास्त लागते. आता तिचं काय माहिती काय झालं ते बघावं लागेल. खाली जाऊन पहिले वरचे काजू गोळा करून घेऊ. आणि गाईज आपले पण आहेत, पण आपल्या इकडे वर साईडला आहेत, ते अजून काही नीट लागलेले नाहीत. जे अजून लागणार आहे जुन्या काजू आहेत. हे सगळी कलम आहेत, कलम असल्यामुळे हे पहिली लागतात. आणि जुन्या काजू ह्या सगळ्या लेट लागतात, नंतर लागतात करून. तोपर्यंत हे सगळे ह्या पहिले काजू काढून घेऊ, आणि मग नंतर सगळे लेट बीट लागतात. त्याच्यामुळे नंतर आपले लेट खावणार, पण काकाचे पहिले खावणार. काकाचे पूर्ण लागले आहेत काजू, ते कधी आधी पहिले काढून घेतो, नंतर भेटू आपण. काढायला वेळ लागणार, असं कॅमेरा पटकन काढायला मिळत नाही. त्यामुळे पहिले आधी हे सगळे एकत्र करून मग आपण भेटू. पूर्ण सगळे आधी एकत्र करायला लागतात, म्हणून कॅमेरा घेऊन असं एकत्र गोळा करायला प्रॉब्लेम होतो जरा. भेटू आपण थोड्या वेळ. काजू बिजू सगळे काढून झालेले आहेत, आणि पूर्ण सगळे इकडचे सगळे होते सगळे आधी गोळा करून घेतले. आता हे एवढे सगळे काजू जमले ते सगळे मुरटून घरी घेऊन जायचं आहे. पूर्ण एवढे सगळे काजू जमले आहेत, ते सगळे हे सगळे कसे मुरटायचे आहेत. ही वरची काजू काढून घ्यायचा आहे, आणि हा बोंडू इकडे टाकायचा आहे, आणि घरी घेऊन जायचं आहे गाडी. आणि पूर्ण म्हणजे हा सीझन पुरता सगळा असतो हे काजू बिजू सगळं, नंतर नसतो. पण हा पूर्ण अशी इकडे साईडला पण अशी फका आहेत, ती पण नंतर होणार आहेत. ते पण ते काढावे लागतील. पण आता पुरता हे सगळं करून घरी जावं लागेल. 11:30 वाजत आले, त्यामुळे
पूर्ण आधी बागेतली पूर्ण काळजी काढून घेतलेली आहे. कारण बागेमध्ये सगळे काजू बुजू आता असे असतात. तिकडे साईडला आपलं आहे, पण तिकडच्या साईडला जुन्या काजी असल्यामुळे लागायला लेट लागतात सगळे ते. तोपर्यंत इकडचे सगळे झाले, इकडचे काढून झाले आहेत. तर आता आपण हे सगळे आधी पहिले मुरटून घेऊन मग घरी जाऊ डायरेक्ट. कारण हे सगळे आधी मुरटल्याशिवाय चान्स नाही. कारण हे सगळे मुरटल्याशिवाय पहिले एकत्र करून न्यायता येणार नाही. त्यामुळे चला काय सगळे मुरटून झालेले आहेत. इकडे सगळे मस्त की सगळे मुरटलेले आहेत. हे सगळे पूर्ण आहेत. तर चला आता काही घरी जायला पाहिजे. कारण आता 12 वाजता झालेले आहेत. तर डायरेक्ट आपण आता घरी जाऊ. पूर्ण वेचून सगळे करून झालेले आहेत. हे सगळं घरी घेऊन मग धुवून चुकत घालावं लागेल तर भाजीचे. चला काय डायरेक्ट जाऊ घरी आता. पूर्णपणे अशी बाग असल्यामुळे बागेत पूर्ण असं काजू बिजू मिळत काजू काढताना बरोबर लहान कलमात मग मोठी झाली त्यांचं मिळणार नाहीत काढायला. आणि वाट अशी पूर्ण बारकी आहे. आणि तिकडच्या साईडला दुसऱ्यांचा कडका आहे. तिकडच्या साईडला हा असा आणि इकडच्या साईडला पण आपला कडका वरती नाही खालती टाकायचं. हे सगळं काजू अजून गोळा करायला लागतात. त्याला काही बारकी वाट आहे. त्याला जाऊ आता आपण घरी. की टप कपडावर घेऊन चाललोय घरी आता. आणि या सीझनवरती ह्या काजूच्या सीझन पुरतं काजूच्या बागेमध्ये काम असतं. नंतर काय असते काम नसतं. पावसामध्ये खत खायला थोडं बेसिक काम असतं. आता या सीझनमध्ये जास्त काम असतं. काजू सगळे गोळा करावे लागतात आणि आणून देऊन ठेवावे लागतात. त्यामुळे सीझन पुरतं इकडे असं काम असतं. जास्त असं मोठं नसतं. आणि आता आलोय घरी पोचत आलोय. आता 12 साडेबारा वाजत आले. त्याच्यामुळे जेवण बिवण आता नाश्ता फिरण्यानंतर जेवण बिवण करावं लागेल. कारण वेचून यायलाच खूप लेट झालेला आहे. आणि इकडे आपली कलम आहे थांबायची घराच्या वर. चला डायरेक्ट घरी पोचत आलं जेवण. पण आता डायरेक्ट जेवण केल्यानंतर भेटू. आता चलतं मोबाईल वापरता येणार नाही. चला आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटू. कारण आता घरी पोचत चालू आहे. इकडची वाट आहे आणि त्या साईडला अशी माती आहे. ती पूर्णपणे अशी मोकळी विकळी आहे. त्यावेळी मस्त खेळायला बिळायला थोडं चान्स आहे. बाकी इकडच्या साईडला आपले हे आहे कंपाऊंड ते थोडी झाडं आहेत. इकडलं मस्त मोकळं आहे. इकडचा असा रस्ता आहे पूर्णपणे. तर चला काय आपण घरी जाऊ. पण आता जेवण बिवण करून मग आपण भेटू. सगळं आता पण जेवण ठेवायचं सगळं. चला काय ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला काय ब्लॉगमध्ये कंटिन्यू करून बघा. चला भेटू आपण घरी जाऊ. काजू बिजू गोळा करून आलो. आणि आता काहीच मस्त मी वर लागले काढायची उतरव राहिली आहे थोडीशी. आणि इकडची आमची पडवी मस्त ही सगळी बांधायची आहे. त्यासाठी इकडचं थोडंसं साफसफाई करून घेतली. आणि आता चला आपण भेटू आज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग्स चलो बाय बाय गाईज.